निमोण गावाची जी जमीन आहे ती खडकाळ सदृश आहे. या खडकाळ जमिनीवर कधीतरी बायोडायव्हर्सिटी पार्कही उभारू शकतो, याची कुणी कल्पनाही केली नसेल. पण राहा फाउंडेशनच्या मदतीने व जिल्हा परिषद नाशिक यांच्या मदतीने निमोण गावाने हे स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही करत आहोत. साधारणतः 2 वर्षापासून जैवविविधता उद्यान उभारणीसाठी प्रयत्न सुरू झाले आणि 2 वर्षात मागच्या वर्षी 4,500 झाडांची लागण झाली. यावर्षी पुन्हा 4,500 झाडांची लागण झालेली आहे. या उद्यानामध्ये विविध प्रकारच्या झाडांची उभारणी केली जात आहे. जसं जांभूळ असेल, आंबा असेल, औषधी वनस्पती असतील, याचे वेगवेगळे टप्पे करून आम्ही प्रत्येक झोनमध्ये वेगवेगळ्या झाडांचा रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि आम्ही त्याला यशस्वीही झालेलो आहोत. जर तुम्ही बघाल तर 2 वर्षापूर्वीचे झाडांमध्ये आम्ही 95% झाडं जवळ-जवळ जगवण्यात यशस्वी झालेलो आहोत. या झाडांना पाणी देण्यासाठी राहा फाउंडेशनच्या माध्यमातून एक तळं जे शेतकऱ्यांचं तळं आहे ते त्यांनी उपलब्ध केलेलं आहे. त्या तळ्याच्या माध्यमातून झाडांना विविध ठिकाणी टाक्या उभारून पाईपलाईन मार्फत पाणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच पावसाळ्यामध्ये ग्रामपंचायतीच्या विहिरींना मुबलक पाणी असतं. त्या विहिरींद्वारेही आम्ही इथं पाणी उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे भर उन्हाळ्यातही आमच्या झाडांना कुठल्याही पाण्याची कमतरता राहणार नाही, याचं पूर्णपणे नियोजन राहा फाउंडेशन व निमोण ग्रामपंचायतीने केलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.